मला राज कावेरीच्या लग्नाविषयी बोलायचं आहे. मंदिराच्या मागे भेटा. राजवर्धन यांचा विवाह जी सौका कावेरी. राज काय आहे? आपल्या लग्नाची पत्रिका कशी असते हे तुम्हाला कळावं म्हणून एक छापून घेतली. ऍक्च्युली ही ही एकच पत्रिका चुकून प्रिंट झाली होती. आय मीन प्रिंटिंग मिस्टेक. मी आलोच दुसरी पत्रिका घेऊन. आई, मी हा तुझा संकेत समजावा का? चुकून का होईना तुझ्या पायाशी आज राज आणि कावेरीच्या लग्नाची पत्रिका ठेवली. ये देवाला नमस्कार कर. ये. गुरुजींच्या पाया पड. हो. यशस्वी भव. नमस्कार करते. दीर्घायुष्य भव. राज आणि रत्नाबाला गुहागरला पत्रिका ठेवायला गेली. घरात कोणीच नाही. त्यामुळे लग्नात काय धिंगाणा घालायचा ना हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. तुम्ही फक्त सांगा हो. आता धिंगाणा घालायचा का तमाशा हे मी ठरवते. तुम्ही बघाच रत्नमाला मोहितेची कशी वाट लावते ना ते बघाच तुम्ही. वाट लावलीच पाहिजे पण व्यवस्थित प्लान. ह्या वेळेला माझा प्लान फसला असं नकोय मला. कळलं? लग्नात मोजकेच पण महत्वाचे पाहुणे येणार. त्यांच्या समोर रत्नमालाची अशी नाचक्की झाली पाहिजे ना की तिला लाज वाटली पाहिजे. त्यातच जर तिचा खेळ खाल्लाच झाला तर मग बेस्ट. हो हो पण नेमकं करायचंय काय? सांग. पण मी जे सांगतोय ते सगळं रीतसर व्हायला पाहिजे. म्हणजे कसं रीतसर रत्नमालाचा बँड वाजेल. बर. आता
आता बँड वाजवायचा का डीजे हे ठरवूच आपण. पण प्लॅन काय आहे? सांग काय. छान झालं ना दर्शन, अगदी मनासारखं झालं. मी घरी जाऊन माझं आवरून घेते. तुमचं आवरून झालं आणि निघायचं झालं की मला सांगा, म्हणजे मी निघायच्या वेळी रेडी असेल. हो चालेल. चल गौरी. हो. हॅलो. मला राज कावेरीच्या लग्नाविषयी बोलायचं आहे. मंदिराच्या मागे भेटा. सी यू सून. बाय. राज ऐक ना, इथे ना मंदिराच्या जवळच माझी एक खूप जुनी मैत्रीण राहते. बऱ्याच वर्षात तिला भेटली नाहीये, तर तुम्ही पुढे व्हा, मी तिला भेटून येते. नाही ठीक आहे, आम्ही थांबतो. हो आपण थांबू. अहो नाही, मला माहिती तुमची किती गडबड आहे, खूप कामं असतील तुम्हाला. माझ्यामुळे उगाच त्यांचा का खोळंबा ना. अशी आम्ही खूप दिवसांनी भेटू, जरा गप्पा मारणं होईल. तुम्ही व्हा पुढे, मी येते माझी. हं या. बरं ठीक आहे, आम्ही निघतो, पण लवकर आहे. बरं हो हो येते. ये या. अच्छा. अरे देवा, मी विसरलेच. अगं तात्यांनी ना गुरुजींसाठी एक निरोप दिला होता. मी आलेच पटकन, तू हो पुढे. काय निरोप आहे? निरोप तात्या असं म्हणाले होते की जर गुरुजी दिसले ना तर त्यांना मी भेटायला बोलावलंय म्हणून सांग. तर मी आलेच, तू हो पुढे. हा सावकाश जा, मी आलेच पटकन. हा लवकर ये. हो हो हो. थांबा. गौरी, तू परत आलीस? हो मॅडम, मीच तुम्हाला ही चिठ्ठी लिहिली. मलाच तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. बोल गौरी. मॅडम, कावेरी ताईचं राज सरांवर खूप प्रेम आहे. तुम्ही प्लीज त्यांचं लग्न वैदेहीशी लावून देऊ नका, कावेरी ताईशी लावून द्या. राजचंही कावेरीवर मनापासून प्रेम आहे आणि माझी मनापासून इच्छा होती की कावेरीच माझ्या घरची सून व्हावी. पण राजने कावेरीला मागणी घातली होती, पण कावेरीनेच त्याला नकार दिला. मीही कावेरीला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं, तिला खोदून खोदून विचारलं तिला राजची लग्न करायचंय का, तिचं राजवर प्रेम आहे का. पण कावेरीने तेव्हाही तिच्या प्रेमाची कबुली नाही दिली, तिने नकारच दिला.
मॅडम, याला कारण तात्यांचा जो काही अपमान झाला, त्यांना जो काही त्रास सहन करावा लागला, त्याच सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यामुळेच ताईने राज सरांना नकार दिलाय. मॅडम, मागच्या वेळी ताई जेव्हा गावी आली होती तेव्हा तिने माझ्याजवळ राज सरांवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. आणि एवढंच नाही, जेव्हा ती परत मुंबईला गेली तेव्हा सुद्धा फोनवर तिने ही गोष्ट मान्य केली होती की वेळीच जर तिने राज सरांवरचं प्रेम व्यक्त केलं असतं तर आज हे सगळं घडलंच नसतं. तसं न केल्यामुळे आज आयुष्यातून किती महत्वाचं, किती चांगलं नातं तिला गमवावं लागतंय याची जाणीव तिला झालीये. कावेरी हे सगळं बोलली तुझ्याशी? हो मॅडम. हो, पण आता म्हणजे अजूनही जर कावेरीने राजभरच्या प्रेमाची कबुली त्याच्याजवळ दिली, माझ्याजवळ दिली, किंवा जर ती वैदेहीला काही बोलली तर, कारण वैदेही तिची मैत्रीणच आहे ना. पण तर एक गोष्टी आता एवढ्या पुढे गेल्यात तर कोण काय करू शकणार? मॅडम प्लीज, तुम्हीच तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणू शकता. तिला असं आयुष्यभर उदास नाही बघू शकत मी. आणि तिचं जर राज सरांबरोबर लग्न नाही ना झालं तर ती कधीच मन मोकळं हसणार नाही. तिचं आधीचं हसणं, बोलणं सगळं काही गायब झालंय. तिच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा गोडवा सुद्धा विरून गेलाय. असं आयुष्यभर तिला कोमेजलेलं नाही बघवणार मला. तुम्हीच काहीतरी करू शकता. प्लीज काहीतरी मार्ग काढा. अगं सुलभे, अगं सुलभे, बाहेर ये लवकर. काय झालंय आई? ही बघ, सगळे कपडे घेऊन चाललीये. पळून मिळून जाते की काय? ही मुलगी कधी काय करेल तिचा नेम नाही गो बाई. पळून मिळून गेली ना तर उरली सुरलेली इज्जत सगळी धुळीला मिळेल. आधीच खूप पराक्रम करून ठेवले ती ना. आई जरा शांत बसतेस का तू? ती कुठेही पळून जात नाहीये. लग्नासाठी फक्त तिच्या आईच्या साड्या घेऊन जात. तुझं पण ना काहीतरीच असतं बघ. अगं लग्नात ते झालं एवढ्या साड्या. येऊ का? या ना, या या, या. हा, या 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 या. या ना. नमस्कार. या ना, या 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 या. ये. बस बस ग, बस बस. मी घेऊन येते. हाय, जा, जा, जा. या बसा. पेंगेस, बसा बसा बसा. बसा. वैदेहीचे बाबा नाही आले? नाही, लग्न जरी तिकडे असलं मुंबईला तरी इथे आपल्या दारात मंडप घालावा लागेल ना. त्याचंच बघायला गेले.
आणि मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला आलीये. सगळ्यांनी लग्नाला यायचं हा. रत्न मला ताईंना घेऊन आलीये. म्हंटल वैदेहीच्या खास मैत्रिणीच्या घरी पत्रिका द्यायची आहे. मग एवढा लवाजमा तर हवाच ना. नक्की या सगळ्यांनी. नक्की येणार. ये ग तुला पण लावते. चला येते मी. बरीच कामं शिल्लक आहेत अजून. चहा टाकते, चहा तर घेऊन चला. अहो नको, चहाचं काही नाही एवढं. बरीच आमंत्रणं द्यायची राहिली आहेत आणि माझी पण कामं राहिली आहेत. हं? आग्रहाचं निमंत्रण आहे, सगळ्यांनी नक्की या. हो 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 हो. ताई निघूया. तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतोच. बरं मी इथे शेजारी मोऱ्यांच्या घरी पत्रिका देऊन येते. राज, पत्रिका देते सगळ्यांना. राहू दे. कावेरीचे बाबा, अहो पत्रिकेला नाही म्हणू नका. अहो त्या इतका मान देतात आपल्याला आणि तुम्ही. कावेरीचे बाबा, अहो मनातला कडवटपणा दूर करण्यासाठीच काही सोहळे आपल्या आयुष्यात निमित्त म्हणून येतात. अशा वेळेला रुसवा, फुगवा, मान अपमान सगळं बाजूला सारून आपण एकत्र आलं पाहिजे. मला माहितीये काही प्रसंग घडले, घटना घडल्या आणि तुम्ही नाराज झालात, दुःखी झालात. पण त्याला कारणही वेगळी होती, व्यक्तीही वेगळ्या होत्या. नाही, मी तुम्हाला आता त्याचं स्पष्टीकरण द्यायला नाही आले. मला फक्त एवढंच वाटतं, जे घडलं ते घडलं, ते विसरून जाऊया आणि आपण आता पुढे जाऊया. मला माहितीये आपल्यात काही नातं नाहीये,
पण कावेरीला मी पहिल्यापासूनच आपलं मानलं होतं आणि अजूनही मानते. घ्या ती पत्रिका, नाही म्हणू नका. नाही नको पत्रिका मला. आणि तसंही वैदेहीच्या घरची पत्रिका आली आहे आम्हाला. ठीक आहे. वैदेहीच्या घरून आमंत्रण आलंय ना, निदान त्यानिमित्ताने का होईना, पण तुम्ही लग्नाला मात्र नक्की या. नाही लग्नाला येणारच आहे मी, कारण मला तिथे माझ्या पोरीचा कोणी अपमान करते का ते बघायचंय. आणि असा अपमान करण्याचा जर कोणी प्रयत्न जरी केला तर मी काय करू शकतो तुम्ही लग्नात बघालच. या तुम्ही.